चला तर आज एका अशा भन्नाट रोड ट्रिपवर जाऊया, एका कुटुंबासोबत. ही गोष्ट आहे त्यांच्या एका स्वप्नवत प्रवासाची, महाराष्ट्रात ते थेट गोवा. आणि हो, ही काही काल्पनिक कथा नाहीये, तर एका खऱ्या-खुऱ्या प्रवास वर्णनावर आधारित आहे. मग तयार आहात ना या सफरीसाठी? एक मसालेदार, अविस्मरणीय आणि कधीकधी थरारक प्रवास. वाव, या प्रवासाची सुरुवातच इतकी दमदार आहे. रोहनच्या या एका वाक्यातूनच आपल्याला कल्पना येते की हा प्रवास किती भन्नाट असणार आहे. नावाप्रमाणेच यात अनुभवांची आणि चवींची एक वेगळीच झणझणीत फोडणी आहे. मग या प्रवासात आहे तरी कोण कोण? चला भेटूया या ट्रॅव्हल क्रूला. सगळ्यात आधी रोहन, या ड्रीम रोड ट्रिपचा कॅप्टन. मग आहे सायली, म्हणजे उत्साहात आणि प्लॅनिंगमध्ये रोहनची खरीखुरी पार्टनर. आणि त्यांचा छोटा पॅकेट बडा धमाका विहान, जो त्यांच्यासाठी चालता बोलता गुगल अर्थ आहे. आणि हो, या सगळ्यांचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा साथीदार, द रेड रॉकेट, त्यांची लाल रंगाची गाडी, जी एका टँकसारखी त्यांना घेऊन निघालीये. बरं, तर हा संपूर्ण प्रवास आपण 5 टप्प्यांमध्ये अनुभवणार आहोत. सुरुवातीला आहे प्रवासाची मसालेदार सुरुवात. मग आपण जाणार आहोत दगडांमधल्या अद्भुत जगात. त्यानंतर आहे निसर्ग आणि नात्यांचा संगम. मग अनपेक्षित भेटींचा खजिना आणि शेवटी आठवणींसह घराकडे. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, प्रवासाची मसालेदार सुरुवात. ही सुरुवात होते ठाण्याच्या धावपळीतून आणि थेट पोहोचते कोल्हापूरच्या झणझणीत चवींपर्यंत. पहिला दिवस कसा होता त्यांचा? एकदम परफेक्ट प्लॅनिंग. सकाळी ठीक 6 वाजता रेड रॉकेट फुल्ली लोडेड आणि ठाण्याच्या ट्रॅफिकला बाय बाय करून प्रवास सुरू. मग काय, सकाळी हायवेवर मस्त गरमागरम वडापाव आणि आल्याचा चहा. आहा. दुपारपर्यंत कोल्हापूरला पोहोचून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, थोडी शांतता अनुभवली. आणि संध्याकाळ तर पूर्णपणे कोल्हापूरच्या प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीच्या नावे होती. आणि कोल्हापूरमध्ये येऊन तिथल्या जेवणाची खरी मजा कधी येते? जेव्हा तुम्ही तिथली तिखट मिरची चाखता. रोहनसोबत अगदी तसंच झालं. त्याने एक लवंगी मिरची चावली आणि त्याच्याच शब्दात सांगायचं तर माझ्या कानातून अक्षरशः वाफा निघाल्या. मला वाटतं मसालेदार प्रवासाची खरी सुरुवात तीहीच होती. चला आता महाराष्ट्र मागे सोडून कर्नाटकच्या दिशेने जाऊया. कोल्हापूरचा तो झणझणीतपणा आता मागे राहिलाय आणि आता हे कुटुंब प्रवेश करते एका वेगळ्याच जगात, दगडांच्या अद्भुत जगात, म्हणजेच हम्पीमध्ये. हम्पीमध्ये पाऊल ठेवताच मोठे मोठे एकावर एक रचलेले दगड दिसतात. ते पाहून त्यांचा छोटा मुलगा विहान एकदम आश्चर्याने ओरडलाच, अरे, ही तर राक्षसांची घरे आहेत. खरंच एका लहान मुलाच्या कल्पनाशक्तीतून हम्पीचं किती अचूक वर्णन केलंय नाही का? हम्पीमध्ये त्यांनी काय काय केलं? अरे बापरे, खूप काही. तिथल्या लक्ष्मी नावाच्या हत्तीणीकडून आशीर्वाद घेतला, तुंगभद्रा नदीत त्या गोल बोटीतून म्हणजे कोराकल राईड केली, विठ्ठल मंदिरातला तो अद्भुत दगडी रथ डोळे भरून पाहिला. आणि एवढंच नाही, तर अंजनेय टेकडीच्या तब्बल 575 पायऱ्या चढून वरून दिसणाऱ्या दृश्याने तर ते हरखूनच गेले. प्रत्येक अनुभव एकदम खास होता. हम्पीच्या ऐतिहासिक दुनियेतून आता प्रवास वळतोय समुद्राच्या दिशेने. गोवा, प्रवासाचा तिसरा टप्पा. पण इथे ना प्लॅनिंग एका बाजूला आणि घडलं भलतंच काहीतरी. समुद्रकिनाऱ्यावरील जेवणापासून ते अचानक बदललेल्या प्लॅन्सपर्यंत एक वेगळाच ट्विस्ट त्यांची वाट पाहत होता. म्हणतात ना, मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. इथे तर पावसानेच सगळा प्लॅन बदलला. बघा, प्लॅन काय होता? पालोलेम बीचवर मस्तपैकी आराम करायचा. पण प्रत्यक्षात काय झालं? मुसळधार पाऊस आणि हाय अलर्ट. प्लॅन होता काबो दे रामा किल्ल्यावरून सूर्यास्त बघायचा. पण नशिबात होतं वास्कोमध्ये नातेवाईकांच्या घरी मिळणारा उबदारपणा आणि आपलेपणा. पण खरं सांगायचं तर हा अनपेक्षित बदलच त्यांच्यासाठी बेस्ट ठरला. कोणत्याही बीच रिसॉर्टपेक्षा नातेवाईकांकडे मिळालेली माया आणि आराम जास्त महत्त्वाचा होता. आणि मामींच्या हातची ती अस्सल गोवन फिश करी आणि गरमागरम भात, आहाहा, त्याची चव तर ते कधीच विसरू शकणार नाहीत. कधीकधी प्लॅन फसण्यातच खरी मजा असते, नाही का? चला आता गाडी परतीच्या प्रवासाला लागलीये. पण थांबा, अजूनही सरप्राइजेस बाकी आहेत. हा परतीचा प्रवास त्यांना घेऊन जातोय कोकणात, जिथे अनपेक्षित भेटींचा एक मोठा खजिना त्यांच्यासाठी उघडणार होता. कोकणातला एक भन्नाट अनुभव आहे का? पोखबाव सिद्धिविनायक मंदिरात जाताना त्यांना एका छोट्या नदीतून जावं लागलं आणि पाण्यात पाय ठेवताच काय झालं असेल?
तर छोटे छोटे मासे येऊन त्यांच्या पायांना गुदगुल्या करू लागले. सायली तर म्हणाली की हा जगातला सगळ्यात बेस्ट आणि नॅचरल फिश स्पा होता. आणि मग रात्रीची वेळ, घनदाट जंगल आणि वन्यजीवांशी अचानक झालेली भेट. आधी 2 वेळा चपळ मुंगूस दिसलं, मग एका कोल्ह्याची झलक दिसली आणि मग तर चक्क 1-2.5 फुटांची घोरपड आरामात रस्ता ओलांगत होती. त्यांच्या रेड रॉकेटला अक्षरशः थांबावं लागलं. विचार करा, किती थरारक आणि रोमांचक क्षण असेल तो. तर रात्रीचा मुक्काम होता एका होमस्टेमध्ये, जिथे त्यांना अस्सल कोकणी पाहुणचाराचा अनुभव आला. खास त्यांच्यासाठी मालकांनी चुलीवर चिकन बनवलं. आहाहा, त्या चुलीवरच्या जेवणाची धुरकट चव, अशी चव शहरातल्या मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये कुठे मिळणार? आणि आता आपण आलो आहोत या सफरीच्या शेवटच्या टप्प्यावर, आठवणींसह घराकडे. हा प्रवास आता संपणार होता, पण सोबत होत्या ढीगभर आठवणी आणि एक यशस्वी ट्रिप पूर्ण केल्याचं समाधान. त्यांची शेवटची सकाळ उजाडली ती कोकणच्या गूढ, थंडगार आणि दाट धुक्यात. नाश्त्याला काय होतं? केळीच्या पानावर वाढलेले गरमागरम घावणे, सोबत खोबऱ्याची चटणी आणि वाफाळलेला चहा. वाह! या नाश्त्याने त्यांचा सगळा प्रवास सफल झाला. सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. तिथून ठाण्याचं अंतर होतं 309 किलोमीटर. रेड रॉकेट आता घराच्या दिशेने निघाली होती आणि गाडीतले तिघही जण या भन्नाट प्रवासाच्या आठवणीत पूर्णपणे हरून गेले होते. आणि मग तो क्षण आला, जेव्हा ठाणे लिहिलेला बोर्ड दिसला. तेव्हा रोहनला कळलं की हो, आपली ही मसालेदार रोड ट्रिप खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. शहराच्या त्याच गोंधळात ते परत आले होते, पण आता त्यांच्यासोबत होतं अनुभवांचं एक मोठं गाठोड. हा सगळा प्रवास अनुभवल्यावर एक प्रश्न मनात येतोच. प्रवासातली सगळ्यात सुंदर आठवण कोणती असते? जी आपण प्लॅन करतो ती, की जी अचानक अनपेक्षितपणे घडते ती? ह्या कुटुंबाचा प्रवास बघता असं वाटतं की कधीकधी प्लॅन फसण्यातच खरी मजा आहे. ते अनपेक्षित क्षणच प्रवासाला अविस्मरणीय बनवतात, नाही का?